Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. महाविकास आघाडीकडनं शिवसेना म्हणजे ठाकरे गटाकडनं राजन विचारे हे ठाणे लोकसभा निवडणुकीत उभे राहिलेले आहेत। त्यामुळे आपल्यासोबत जोडले गेले वैभव नाईक ते देखील प्रचारासाठी आले। सर, कशा प्रकारचा प्रचार या ठिकाणी राजन विचारेचा होताना दिसत? तुम्ही खास करून ठाण्यात आलात? खरं तर ठाण्यामध्ये राजन विचारेंची निष्ठावंत म्हणून जी ओळख आहे आणि इथली लढाई ही निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशीच आहे आणि ठाणेकर कायम निष्ठावंतांच्या बाजूने राहिलेले आहेत आणि आजचा प्रतिसाद पाहता राजन विचारे लाखोच्या पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आम्हाला आहे। काय वाटतं, एकंदरीत 2 दिवसापूर्वी राज ठाकरे या ठिकाणी आलेलं पुन्हा मराठी आणि परप्रांतीयांचा मुद्दा काढला, त्यामुळे कुठेतरी नाराजी दिसून आली। त्यानंतर त्यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने निलेश राणे यांच्या देखील प्रचारामध्ये ते सामील होताना दिसले, काय सांगाल या संदर्भात तुम्ही? खरं तर राज ठाकरे नेहमीच आपली भूमिका सांगत नाही तर दुसऱ्यांची काय भूमिका असतात ते सांगत असतात आणि दुसरे काय स्क्रिप्ट देतात ती स्क्रिप्ट ते वाजत असतात। आणि म्हणून सुषमा अंधारेने काल त्यांचा सगळा पर्दाफाश केलेला आहे आणि निश्चितपणे राज ठाकरे, कारण आज आपण बघितलं असाल की या राज्याचे मुख्यमंत्री असून देत, उपमुख्यमंत्री दोन्ही असून देत किंवा भाजपचे नेते असून देत, यांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून त्यांनी राज ठाकरेची सभा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत। परंतु राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी जातात ज्या ठिकाणी ते सभा घेतात त्या ठिकाणचा पराभव त्या उमेदवाराचा होतो, हा इतिहास गेल्या अनेक वर्षाचा आहे आणि त्यामुळे राज ठाकरे ज्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करतील तो आमचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे। आता इकडे बाळासाहेब निष्ठावंत म्हणतात, दुसरे निलेश राणे सभेत बोलतात आणि ठाकरे यांच्यावरती चारित्र्यावरती अनेक वेळा नावं ठेवली गेली। होय, नाही खरं तर ठाकरे राणेंच्या प्रचाराला ठाकरे जाणेच हाच खरं तर बाळासाहेबांचा अपमान होता किंवा राणेंच्या प्रचाराला शिंदेनी जाणं किंवा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सपोर्ट देणे हाच खरं तर बाळासाहेबांचा अपमान होता आणि बाळासाहेबांचा अपमान कधी शिवसैनिक सहन करू शकत नाही, तो निवडणुकीच्या द्वारे मतपेटीद्वारे या ठिकाणी दाखवतील। जातीपातीचं राजकारण करतात शरद पवार असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते आणि ज्यावेळेस राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला होता ती चिथावणी मनात निलेश राणेंनी दिली होती, त्या संदर्भात काय सांगा? नाही, खरं तर आपण बघितलं असाल की जातीपातीचं राजकारण कोण करतं? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। जातीपातीच्या राजकारणामध्ये पुढे येण्यासाठी सगळेच म्हणजे भाजप जी स्क्रिप्ट देतात ती स्क्रिप्ट त्या लोकांचे जे स्क्रिप्ट देतात ते मग राज ठाकरे असून देत, राणे असून देत, हे सगळे स्क्रिप्ट वाचत असतात। परंतु लोकांना कळून चुकलं की जातीपातीचं राजकारण कोण करतं। मराठ्यांना सत्ता आल्यानंतर 8 दिवसात आरक्षण देतो म्हणून कोणी सांगितलं? धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणून कोणी सांगितलं? एसटीच्या लोकांना पहिल्या कॅबिनेटमध्ये नोकरीवर घेतो म्हणून कोणी सांगितलं? हे सगळं आज लोक बघतायत आणि लोक ह्याचा सगळ्याचा जबाब निवडणुकीद्वारे देतील। काल वादळी वाऱ्याचा फटका, अवकाळी पावसाचा मोठा बसला, होर्डिंग्स पडले, त्यामुळे ठाकरेंवरती अनेक आरोप होत आहेत। त्या पद्धतीने भावेश भिडे हे जो व्यक्ती आहे तो ठाकरेचा माणूस असं देखील बोलला होता। खरं तर आपण बघितलं असाल की एखाद्या अपघातानंतर मृत्युमुखी पडला त्यामुळे किरीट सोमय्यांनी कसं राजकारण केलं, त्या किरीट सोमय्यांच्या पाठीत फोटोग्राफर कसे धावत होते। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। आणि त्यामुळे एखादी घटना घडली की त्या घटनेच्या पहिल्या मिनिटापासूनच राजकारण करण्याचं काम भाजप करत असतं आणि तेच राजकारण सुरू आहे। नक्कीच या ठिकाणी होते वैभव नाईक, त्या पद्धतीने सांगितलं की या ठिकाणी ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे ते चुकीच्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता कोण या ठिकाणी बाजी मारणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कारण समित सह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।